नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत 5 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी। अगदी ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणला आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने 5 ते 5 डॉट पाडून घेतला आहे। आणि हे बघा, आपण असं प्लस आणि वरून असे 2 रेषा मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने 2 रेषवर नंतर 1 रेष मध्ये सारख्या आपल्याला अशा 3 रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडा कळीचा आकार असा द्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने खूपच 5 मिनिटात होणारी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा। हे बघा, अशा पद्धतीने आपण फ्लावर काढून घेणार आहोत। मी बॉटल घेतली, फेविकॉलची बॉटल, त्याच्यात रांगोळी भरली। बघा, इझिली आपण फ्लावर काढू शकतो। आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बॉटलने कलर भरून घ्यायचा आहे, थोडा डार्क, बघू शकता तुम्ही। मी बॉटलमध्ये कलर भरून घेतला आहे। ज्याला कलर भरता नसेल येत तर अशा पद्धतीने ट्राय करू शकता। खूपच सोपी पद्धत आहे। आणि मी अशा पद्धतीने काळी किंवा आपल्याला मार्कर घ्यायचा आहे आणि अशी पानाचा आकारची डिझाईन पाडत जायचं आहे। बघू शकता, मधून नंतर आजूबाजू, नंतर अजून आपल्याला मध्ये असं घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, झटपट होणारी। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते। पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात। फक्त आपल्याला मार्करने किंवा पेनाने किंवा काडीने अशा पद्धतीने पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। इझिली कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे। दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे। आता आपल्याला मध्ये अशा पद्धतीने शुभ स्वस्तिक असं पाडून घ्यायचं आहे। हे बघा, अशा आपल्याला एक एक डॉट आहे त्याला वरती आपल्याला भिडवत जायचं आहे। आणि नंतर हे बघा, मार्करने किंवा काडीने आपण अशी डिझाईन करू शकतो। आपल्याला स्वस्तिकला अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे। मध्येही आपल्याला पिवळा डॉट पाडून आजूबाजू आपल्याला लाल डॉट 4 पाडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचे। बघा, त्याच्यामध्येही आपण पिवळा कलर आणि नाहीतर हळदी कुंकुम तुम्ही टाकू शकता। इथंही आपल्याला एक एक डॉट विरुद्ध कलरचा टाकून घ्यायचा आहे, कलरचा डॉट, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी। मध्येही आपल्याला डॉट आहेत त्याच्यावर मोठे थोडे डॉट पाडून घ्यायचे आहेत। त्यालाही आपल्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे। याला थोडं वरती सरकत जायचं आहे म्हणजे पानाचा आकार तयार होतो। फक्त आपल्याला वरती अशा पद्धतीने सरकवायचं आहे। मार्कर बी वापरू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये कलर टाकून घेतला आहे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। धन्यवाद।